अध्याय 103 वा हनुमदीश्वर वर्णन. हनुमदीश्वर वर्णन. ओम नमो नर्मदाये. युधिष्ठिर उवाच. हनुमदीश्वरं नाम कथं जातं महामते, ब्रह्महत्याहरं तीर्थं रेवाया दक्षिणे तटे. राजा युधिष्ठिरने विचारले, हे महाबुद्धिमान, श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर ब्रह्महत्येचे पापहरण करणारे हनुमदीश्वर नावाचे तीर्थ कसे झाले? मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे महाभाऊ सोमवंश विभूषण, तुम्ही चांगला प्रश्न विचारला. या अतिशय गुप्त तीर्थाबद्दल मी कोणाला सांगितले नाही. मी जरी वृद्धत्वामुळे पीडित आहे तरी मी तुम्हाला सांगतो. प्राचीन काळी श्रीराम व रावणाचे महायुद्ध झाले. श्री ब्रह्मदेवाचे पुत्र पुलस्त्य झाले. त्यांचा पुत्र विश्रवा होते आणि विश्रवाचा पुत्र दशकंठवाला राक्षस रावण झाला. तो श्री महादेवाच्या कृपाप्रसादाने त्रैलोक्य विजयी झाला. काय सांगतात? प्राचीन काळी श्रीराम व रावणाचे महायुद्ध झाले. श्री ब्रह्मदेवाचे पुत्र पुलस्त्य झाले. त्यांचा पुत्र विश्रवा होते आणि विश्रवाचा पुत्र दशकंठवाला राक्षस रावण झाला. तर ब्रह्मदेवापासूनच निर्माण झालेला राक्षस म्हणजे त्यांच्या त्या कुळातीलच रावण आहे. तो श्री महादेवाच्या कृपाप्रसादाने त्रैलोक्य विजयी झाला. त्याने सर्व देवांना जिंकले व श्रीरामाची पत्नी सीतेचेही हरण केले. त्याचा भाऊ कुंभकर्ण होता. सीता अशोकवनात राहत होती. विभीषणने विचार करून या पापी व दुष्ट रावणाला सोडले होते. रावणाला सहस्त्रभाऊ कार्तवीर्याने जिंकले व कार्तवीर्याला जमदग्निपुत्र परशुरामाने जिंकले होते. श्री रामचंद्राने रावणाला ठार केले व त्याचे राज्यही हरण केले. श्रीरामाने त्या बलवान राक्षसाला युद्धात जिंकले आणि श्री हनुमानाने लंकेत जाऊन वन तोडले व राक्षसांना मारले. रावणपुत्र अक्षय कुमाराला सुद्धा हनुमानाने युद्धात मारले. या प्रकारे रामायण झाल्यावर सीता मुक्त झाली. हे पार्थ, श्रीराम अयोध्येला गेल्यावर महाबलवान श्री हनुमान श्री महादेवास प्रणाम करून कैलास पर्वतावर निघून गेलेत. तेव्हा नंदी श्री हनुमानास म्हणाले, थांब थांब, तू राक्षसांना मारल्यामुळे तुझ्या हातून ब्रह्महत्येचे पाप घडले आहे. त्यामुळे या महाबलवान पवित्र भैरवाच्या स्थानी तू जाऊ नकोस. श्री हनुमानाने सांगितले, तू मला ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होण्याचा वर दे, म्हणजे शांती झाल्यावर मी श्री महादेवाला नमस्कार करेन. नंदी म्हणाला, नद्यांमध्ये श्रेष्ठ पवित्र श्री नर्मदा श्री महादेवाच्या देहातून मुक्त झाली आहे. तिचे चरित श्रवण केल्यास जन्माचे पाप नष्ट होते व कथन केल्यास दुप्पट पाप नष्ट होते. तिच्या जलात स्नान केल्याने सप्त जन्माचे पाप नष्ट होते. त्रिनेत्र, त्रिशूलहस्त, जटा मुकुटधारी, सर्पाचे यज्ञोपवीत घातलेले, अर्धांगी पार्वतीस धारण केलेले, श्रेष्ठ वृषभाच्या आसनावर स्थित श्री महादेवाचे ध्यान करत तू श्री नर्मदाच्या दक्षिण किनाऱ्यावर बस. तेव्हा श्री हनुमानाने अनेक वर्ष ध्यान केल्यावर पार्वतीसहित श्री महादेव तिथे प्रत्यक्षात आले आणि मेघगंभीर मधुर वाणीने वदले, वत्स, तपस्येमुळे तुला अतिशय कष्ट झालेत. तेव्हा अर्धांगी पार्वतीसहित श्री महादेवाला पाहून श्री हनुमानाने साष्टांग नमस्कार केला आणि स्तुती केली. हे देव, आपला जय असो. आपणास नमस्कार असो. अंधकाचा घात करणारे, बाणासुराचे मर्दन करणारे, आपला जय असो. भूतनाथ, आपला जय असो. हे भैरवभूषण, आपला जय असो. कामदेवाचा विनाश करणारे, गंगाशिरी धारण करणारे, आपला जय असो. या प्रकारे श्री हनुमानाने श्री महादेवाची स्तुती केली. श्री महादेव वदले, हे वत्स, तुझ्या इच्छेप्रमाणे त्वरित वर माग. श्री हनुमानाने सांगितले, ब्रह्मराक्षसांना मारल्यामुळे माझ्या हातून ब्रह्महत्या झाली आहे. आपल्याशी संभाषण करून मी आज पापरहित व्हावे. श्री महादेव वदले, श्री नर्मदा तीर्थाचा प्रभाव, ध्यानयोगाचा प्रभाव व माझ्या दर्शनाने तू त्वरित पापातून निसंशय मुक्त झालास. हे सांगून पार्वतीसहित त्रिनेत्र श्री महादेव अंतर्धान पावले. तेव्हा श्री हनुमानाने हनुमदीश्वरास भक्तीने स्थापित केले. आत्मयोग बलाने, ब्रह्मचर्याच्या प्रभावाने आणि ईश्वराच्या प्रभावाने इच्छापूर्ती करणारे, जन्म मरणरहित, अतर्क्य, अछेद्य श्री शिवशंभूची स्थापना केली. श्री मार्कंडेय वदले,
त्रेतायुगाच्या अंती व द्वापराच्या आधी हनुमदेश्वरात जो पहिला परिचय झाला त्यावेळीचे वृत्त ऐका. काय म्हणतात? श्री मार्कंडेय वदले, त्रेतायुगाच्या अंती व द्वापराच्या आधी हनुमदेश्वरात जो पहिला परिचय झाला त्यावेळेचे वृत्त ऐका. हे राजा, या पृथ्वीवर सुपर्ण नावाचे राजर्षी होते. त्यांच्या राज्यात नित्य महादीर्घायू व सदासुखी मनुष्य होते. आता इथे हनुमदेश्वर तीर्थ कसं निर्माण झाले? हनुमानाने हनुमंताने तिथं तपस्या केलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या नावावरून ते हनुमतीश्वर तीर्थ झालेलं आहे. आता इथं त्रेतायुगाचा अंत आणि द्वापरचा सुरुवातीची जी घटना आहे ती इथं वर्णन करतायत श्री मार्कंडेय मुनी. ते सांगतायत, हे राजा, या पृथ्वीवर सुपर्ण नावाचे राजर्षी होते. त्यांच्या राज्यात नित्य महादीर्घायू व सदासुखी मनुष्य होते. त्यांचा पुत्र महापराक्रमी व शतभाऊ होता. हे नरेश्वर, तो नित्य जप ध्यानात मग्न होता. सर्व पृथ्वी, पर्वत व जंगलात विहार करत होता. एकदा हरणांना मारण्यासाठी तो हरणे, हत्ती व रानडुकरांनी व्याप्त विंध्य पर्वतावर आला. विहार केल्यावर तो आसनावर बसला. तेव्हा त्याने वनात भ्रमण करणाऱ्या एका पिंगल ब्राह्मणाला पाहिले. त्याला राजाने विचारले, हे श्रेष्ठ ब्राह्मण, पुस्तक हाती घेऊन इतस्तता निरीक्षण करत तू एकटाच वनात का भटकतो आहेस? ते सांग. त्या ब्राह्मणाने उत्तर दिले, मला कान्यकुब्जहून राजकन्येने पाठवले आहे. राजाने पुन्हा चौकशी केली. हे प्रभू, तू कोणत्या कारणास्तव इथे आला आहेस? कृपया सांगावे. ब्राह्मणाने सांगितले, कान्यकुब्जचा राजा शिखंडी ऐश्वर्य उपभोगतो आहे, पण त्याला पुत्र नाही. त्याला एक कन्या आहे, जिला श्री नर्मदाच्या प्रभावाने पूर्वजन्माचे स्मरण आहे. ती शुभाचरणी आहे. तिच्या पित्याने तिला विवाहयोग्य समजून सांगितले. या असार संसारात मी कन्यादान करतो. तेव्हा ती कन्या म्हणाली, मला ज्यावेळी इच्छा होईल तेव्हा कन्यादान करावे. राजा शिखंडी आश्चर्यचकित होऊन म्हणाला, हे महाभाग्यशाली, तू आता काय म्हणालीस ते पुन्हा सांग. हे राजा, पित्याचे वचन ऐकून खाली मान घालून तिने पूर्वजन्मात हनुमदेश्वरमध्ये घडलेले वृत्त सांगितले. पूर्वजन्मात मी लांडोर व माझे पती मोर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर नागेश्वरा समीप राहत होते. त्या गुप्त पुण्य हनुमदेश्वराच्या वनात वेतात व सरल वृक्षावर मी स्वेच्छेने पतीसह विहार करत होते. त्यावेळी त्या वनात एक भुकेला पारधी आला. त्या पापींनी मला माझ्या पतीसह मारले, माझी मान गुरगळून तोडली आणि हसत मुखाने भाजून मांस यथेच्छ खाल्ले. ते शांतपणे रात्री झोपले. रात्र उलटली. त्या मांसाचा उर्वरित काही भाग कोल्हा, गिधाड व कावळ्यांनी खाल्ला. मांस नसा असलेले माझ्या शरीराचे एक हाड घेऊन एक पक्षी आकाशात उडाला. मांससहित पक्षी पाहून इतर पक्षीही आलेत. पक्ष्यांचा थवा पाहून त्या पक्षाने हाड हनुमदेश्वराजवळ श्री नर्मदा जलात टाकले. श्री नर्मदा जलात अस्थि विसर्जित झाल्यामुळे त्या तीर्थाच्या प्रभावामुळे मी क्षत्रिय कुलोत्पन्न झाले व चंद्रमुखी राजकन्या झाले. नरेंद्र, मला पूर्वजन्माचे स्मरण आहे. हे सर्व कारण मी आपल्यास सांगितले. श्री नर्मदा जलासमीप जिथे हरणे व पक्षी राहतात त्या कठीण स्थानी जर आपण माझ्यासाठी कोणाला पाठवाल तर मी माझ्या स्थानाची सर्व चिन्हे सांगीन. कन्येचे हे वचन ऐकून शिखंडी राजाने मला सांगितले, आम्ही तुला 20 गावे देऊ. तू श्री नर्मदा किनारी जा. आम्ही ज्याबाबत प्रतिज्ञा केली आहे ती तू विनापिडा लक्षात घे. त्यानंतर कन्येने सविस्तर सांगितले. उत्तम हनुमदेश्वर स्थानी सोमनाथाच्या श्रेष्ठ पापनाशिनी पुण्य श्री नर्मदा किनारी तू जा. श्री नर्मदापासून अर्धा कोस विस्तारात वटवृक्ष व कदंब वृक्षांनी घेरलेले स्थान आहे. वटवृक्षाजवळ तुला अस्थींचा ढीग दिसेल. तेथील थोडी माती व अस्थी घेऊन तू श्री नर्मदा काठी जा. हे ब्राह्मण श्रेष्ठ, आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात वा त्रिपुरारी पौर्णिमेला श्री महादेवास भक्तीने स्नान घालून रात्री जागरण कर. प्रातःकाळी नाभीपर्यंतच्या जलात थांबून त्या अस्थी व माती पाण्यात विसर्जन केल्यावर प्रार्थना कर की ज्यांच्या या अस्थी असतील त्यांना सद्गती प्राप्त व्हावी. अस्थि विसर्जनानंतर पापनाश करणारे स्नान कर. कन्येने सांगितलेले मी वहीत टिपले आहे. हे नृपश्रेष्ठ, मी पितृपक्षात या तीर्थावर आलो
युधिष्ठिर सांगितल्याप्रमाणे चिन्हे पाहून अस्थी घेऊन त्याने विसर्जित केल्या. तेव्हा ब्राह्मणावर पुष्पवृष्टी झाली व त्याची स्तुती झाली. हे ब्राह्मण वा वा. त्यावेळी हनुमदेश्वरमध्ये एक दिव्य विमान दिसले. ब्राह्मण व शतबाहू राजा अनशन व्रत करू लागले. स्वतःचे शोषण करून ईश्वराच्या आराधनेत मग्न झालेत. या प्रकारे ईश्वराचे ध्यान करत असताना महाबुद्धिमान राजा शतबाहू मरण पावला. त्यावेळी घंटिकाच्या जाळ्यांनी सुशोभित एक विमान तिथे आले व देववाणी झाली, हे नृपश्रेष्ठ, वा छान, आपण विमानावर आरूढ व्हावे. राजा म्हणाला, जोपर्यंत हा ब्राह्मण विमानावर चढणार नाही तोपर्यंत मी ऊर्ध्व मार्गाला जाणार नाही, कारण हा ब्राह्मण श्रेष्ठ मला उपदेश देणाऱ्या गुरु समान आहे. देव बदले राजा, हनुमदेश्वरमध्ये जे मरण पावतात ते शिवलोकात जातात. हे नरेश्वर, या ब्राह्मणाचा पापक्षय झाला नाही. अजूनही या ब्राह्मणाचे मन घर, पत्नी व धनात गुंतले आहे. तेव्हा शतभाऊ राजाने ब्राह्मणाला सांगितले, हे ब्राह्मण श्रेष्ठ, अधर्माचे एकमेव मूळ लोभ आहे, त्याचा तू त्याग कर. त्यानंतर राजा देवांसहित स्वर्गात निघून गेलेत. काही दिवसात काशीराजची कन्या श्री नर्मदा तीर्थाच्या प्रभावाने तसेच स्वकन्येने पूर्वजन्मात कमवलेल्या तपाने तो ब्राह्मणही अन्य धर्मात्म्यांसह स्वर्गात निघून गेला. यास्तव हे मुनीश्वर, अष्टमी व चतुर्दशीला, विशेषतः आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला मध, दूध व तुपाने श्री महादेवाला भक्तीने स्नान घालावे. साखर मिश्रित दही व तिळयुक्त जलाने स्नान घालून पुन्हा सुगंधित चंदन, पुष्प व बिल्वपत्राने श्री महादेवाचे पूजन करावे आणि वेद पारंगत सुलक्षणांनी युक्त कुलीन स्वकुटुंबाचे पालन करणाऱ्या ब्राह्मणांकडून श्राद्ध करावे. अन्न वस्त्र सुवर्णाने ब्राह्मणाला तृप्त करावे व म्हणावे, नरकात पडलेले माझे पितर स्वर्गात जावे व स्वर्गवासी त्याहूनही उत्तम लोकात जावेत. त्यानंतर त्या ब्राह्मणाला नमस्कार करावा. अन्य पतित ब्राह्मणांना त्याजावे. ज्याच्या घरी वृषली आहे त्या ब्राह्मणाचे पूजन करू नये. जी पतीला सोडून अन्य पुरुषाशी मैथून करण्याची इच्छा करते त्या स्त्रीला देव वृषली मानतात. या प्रकारे श्राद्ध केल्यास ब्रह्महत्या, मद्यपान, गुरुपत्नीशी संभोग, सुवर्णचोरी, मित्रद्रोह यासारखे सर्व पाप नष्ट होते, असे श्री शंकराने सांगितले आहे. हे वत्स, कितीही सांगितले, चर्चा केली, पण सर्व पापांनी युक्त मनुष्याने ब्राह्मणाला दान दिले तर त्याचे काय पुण्य फल मिळेल. कितीही सांगितले, चर्चा केली, पण सर्व पापांनी युक्त मनुष्याने ब्राह्मणाला दान दिले तर त्याचे काय पुण्य फळ मिळेल. ते सर्व व्यर्थच. गायीत सर्व देवता असतात व गाय सर्व देवरूप असते. हे राजा, तिच्या शिंगाच्या अग्रभागात नित्य इंद्रदेव वसतात. खांद्यात भगवान श्री विष्णू, श्री ब्रह्मदेव, मस्तकात श्री शंकर महादेव, नेत्रात सूर्य चंद्र, जिवेत सरस्वती, अंगात मरुत व साध्य, षडांग पद व क्रमांसहित चतुर्वेद व ओंकार, रोमछिद्रांत ऋषिगण, हाडांत उत्तम पर्वत, पाठीत दंडहस्त महाकाय, कृष्णवर्णी महिषारूढ व इतरांचे पापपुण्य पाहणारे यमराज, तसेच स्तनात चारी पुण्य समुद्राच्या दुग्धधारा असतात. श्री विष्णू देवोद्भव, गंगा दर्शनाने पापहरण करणारी अशी गोमाता विद्वान पंडितांनी मानण्यायोग्य आहे. हे पांडुपुत्र, पवित्र मंगल रूप लक्ष्मी तिच्या शेणात असल्यामुळे शेणाचे लेपन करावे. तिच्या खुरात गंधर्व, अप्सरा व गंगा असतात. कानात अश्विनी कुमार नित्य बसतात. हे पांडव, समुद्रापर्यंत पृथ्वीवर जितकी तीर्थ आहेत ती सर्व गायीच्या पायात असतात. राजा युधिष्ठिरने विचारले, देवांनी सर्व तीर्थासमान गायीला निज वास्तव्याने शोभित केले आहे. हे पूज्य, देव गायींचे आश्रित का झाले ते मला सांगावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, सर्व देवतांचे रूप श्री विष्णू आहे व गाय श्री विष्णूच्या देहातून उत्पन्न झाली. यास्तव विद्वान पंडितांनी ती दानास पात्र व सदा वंदनीय मानली. ती श्वेता असो की कपिला, ती दुबती गाय असावी. सफेद वस्त्राची झूल, कास्य दोहनी, सुवर्णाने मढलेले शिंग, तसेच अन्य भूषणांनी भूषित दुबती गाय हनुमदेश्वरासमोर भक्तीने ब्राह्मणाला द्यावी. एकाग्रतेने स्वकल्याणार्थ दान करणाऱ्यास यमराज दंड देण्यास समर्थ नसतात. ते विष्णू लोकात जातात. विष्णू लोकातून उतरून ब्राह्मणाच्या घरी जन्मून धनवान व विद्यावान होतात
हनुमदीश्वर तीर्थ सर्व पापहारी व कल्याण रूप आहे. त्याची कथा जो श्रवण करतो तो वर्णसंकराच्या पापातून मुक्त होतो. अमावस्येला याचे स्मरण करणाराही सर्व पापातून मुक्त होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील हनुमदीश्वर वर्णन नावाचा 103वा अध्याय पूर्ण झाला. तर या एका अध्यायामध्ये 2 कथा आलेल्या आहेत. एक म्हणजे हनुमंताने जेव्हा लंका पेटवली आणि श्रीरामाला सहाय्य केलं त्या युद्धामध्ये, रावणाच्या युद्धामध्ये, आणि सीतेची सुटका झाली. तर तिथं जे काही हत्या झाली आहे आणि शेवटी हे सगळं कुळ त्याचा मूळ पुरुष जर बघितला तर ब्रह्मदेवच होते. तर त्याच्यामुळे हे ब्रह्मराक्षस होते सर्व. तर त्यामुळे त्या वधाच्या पातकातून सुटण्यासाठी हनुमंताने नंदी देवतेच्या सांगण्यावरून श्री नर्मदा तीरी तपस्या केली आहे. ते हनुमतीश्वर तीर्थ, आणि ते तीर्थ त्याचं महात्म्य सांगण्यासाठी त्यांनी त्रेतायुगाचा अंत आणि द्वापरयुगाची सुरुवात त्यावेळेचा हा प्रसंग सांगितला आहे की राजाची कन्या जी आधीच्या जन्मात मोर होती आणि लांडोर होती, आणि ती आणि तिचे पती नर्मदा तटीच्या या जंगलात होते हनुमतीश्वर तीर्थाच्या इथे. आणि तेव्हा एका शिकारायला म्हणजे त्यांना भूक लागली, तेव्हा त्यांनी ते शिकार केली आणि त्यामुळेच जे मांस भाजून खाल्लं, काही मांस उरलेलं आहे ते दुसऱ्या प्राण्यांनी, आणि काही जे खाल्लं, काही शिल्लक होतं ते पक्ष्यांनी, एक पक्षी चोचीत धरून जात होता तर इतर पक्षी मागे लागले. तर त्या ह्याचा हाडाचा तुकडा पाण्यात पडला आणि हिची गती उत्तम झाली. लांडोर आहे ती राजकन्या झाली. आणि तिथं जे मोर होता तर त्या मोराची हाडं मात्र तिथंच होती. आणि त्यामुळे जेव्हा ती राजकन्या झाली तेव्हा तिला स्मरण होतं पूर्वजन्माचं, आणि आता आपल्या त्या मोराची गती उत्तम व्हावी असं तिला ध्यास होता. आणि म्हणून तिने त्यासाठी आपल्या पित्यांना सांगितलं की तिथं ब्राह्मणाला पाठवून त्याचं योग्य ते विधी करून अस्थिविसर्जन करून त्याचा उद्धार करावा. आणि ब्राह्मण तसा तिथून त्या राज्यातून निघून नर्मदा तीरी येऊन तो सगळं शोधून त्याने त्या अस्थि विसर्जन करून योग्य ते कार्य केलं त्या मुराच्या अस्थींचं सुद्धा. आणि तेव्हा त्याचा उद्धार झाला त्या मुराचा सुद्धा. आणि त्यामुळे तिथे ब्राह्मण आणि तो राजासुद्धा तप करू लागले. आणि तिथे त्याच वेळेला तो ब्राह्मण जेव्हा शोधत होता तेव्हा हा राजा दुसरा एक राजा तिथं गेला होता त्या जंगलात, आणि त्याने पाहिला ब्राह्मण काय शोधतो. तेव्हा त्या राजाला ब्राह्मणाने ही कथा सांगितली. आणि मग तो राजा पण तप करू लागला दोघंही. आणि त्यावेळेला तिथं एक विमान आलेलं आहे त्यांना घेऊन जाण्यासाठी, परंतु राजालाच घेऊन गेलं आहे आणि इथे ब्राह्मणाला नाही घेतलं जात आहे. तर आता राजाला ब्राह्मणाकडून हे ज्ञान मिळालं की इथं तप केल्याने काय होतं, आणि त्यामुळे त्याचा उद्धार होणार होता. त्यामुळे राजा विनवतोय की ह्या ब्राह्मणाला सुद्धा सोबत घ्यावं, परंतु ते सांगतायत की ह्याचं अजून घरात पत्नीमध्ये मोह आहे, तर त्यामुळे त्याला घेतलं जाणार नाही आहे. तर जोपर्यंत त्याची आसक्ती सुटत नाही तोपर्यंत त्याचा उद्धार होऊ शकत नाही. तर हे आपल्या सर्वांसाठीच आहे की भले खूप काही आपण करत असू, परंतु जोपर्यंत मोह पूर्णत्वाने जात नाही तोपर्यंत आपली गती ही शिवलोकात किंवा अशा उच्च लोकामध्ये होऊ शकत नाही. चांगलं घरानं मिळेल, सगळं होईल, परंतु जे कारण केलेलं कुठलंही कर्म म्हणजे विशेषतः साधन किंवा ते वाया जातच नाही. परंतु इथे जी गती आवश्यक आहे तर ती गती प्राप्त होण्यासाठी आसक्ती सुटणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ती खबरदारी, आणि आसक्ती सुटणं हे सोपी गोष्ट नसतेच. किती तपस्या केली, साधना केली तरीसुद्धा आसक्ती हा भाग जो आहे तो अवघड असतो, कारण तो आपण धरून ठेवलेला असतो. आणि त्यामुळे आपण सोडू तरच ती सुटणारी असते, अन्यथा नाही. तर त्यामुळे आसक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत गती होऊ शकत नाही.
तर ही गोष्ट आहे. तर आणि आपल्याला उत्तम गती प्राप्त करून घ्यायची असेल तर आसक्ती सुटणं अत्यंत आवश्यक आहे. तर हे सर्व आहे खेळ असं.